रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवर मंत्री प्रताप सरनाईक हे ठाम, पण अंमलबजावणी लांबणीवरती पडण्याची शक्यता। मराठी शिकण्यास मुदतवाढीबाबत उद्या निर्णय, संघटनांनी मागितली 6 महिन्यांची मुदत। अमराठी रिक्षा चालकांविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार, परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडली। भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांची शिवसेना मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात पोलिसात तक्रार, भाईंदरपाड्यामध्ये सरनाईकांनी जमिनी बळकावल्याचा आरोप, भूमिपुत्रांसह मेहता कासारवडवली पोलीस ठाण्यात। 2019 मधील कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे दोषी, न्यायालयानं 1 महिन्याच्या कारावासासह 1 लाखांचा दंड ठोठावला। नितेश राणे उच्च न्यायालयामध्ये आता धाव घेणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर ठाम, महाविकास आघाडीकडून ठाकरेंची मनधरणी, ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध, अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर, हायकमांडमधील नेत्यांची भेट घेतील। विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत केसी वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यामध्ये होणार चर्चा। प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करा आणि विधान परिषदेवरती जा, उपमुख्यमंत्री शिंदेंची बच्चू कडूंना ऑफर। पक्ष विलीनीकरणासंदर्भात कडूंच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा, कडूंचा निर्णय आम्हाला मान्य, अशी कार्यकर्त्यांची भूमिका। केईएम नाव बदलाऐवजी सुविधांवरती भर द्या, किशोरी पेडणेकर यांनी केली मागणी। ऐतिहासिक वारसा असलेलं 100 वर्ष जुनं रुग्णालय नावावरून वाद निर्माण करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावरती भर द्या, पेडणेकरांची ही भूमिका। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावर, बिंदू चौकात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। उद्या रोहित पवार गायकवाडांच्या बुलढाण्यातील घरासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती। बागेश्वर बाबाला चपलेने मारणाऱ्यास 1.5 लाखांचं बक्षीस देऊ, धाराशिवमधल्या शिवप्रेमींची ही घोषणा। तर धीरेंद्र शास्त्री योग्यच बोललेत, बागेश्वर धामच्या अधिकाऱ्याची मुजोरी। सीएसएमटीहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा रुळावरून घसरला, पुणे स्थानकावरील ही घटना। सर्व प्रवासी सुखरूप, तासाभरापासून ट्रेन रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था। बीएमसीच्या के पूर्वचा बॉर्ड अधिकारी विक्रोळी पोलिसांच्या अटकेत, लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा नितीन शुक्लावर आरोप, तर उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल। देशातल्या सर्वात उष्ण असलेल्या 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं, राजस्थानपेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, आतापर्यंत उष्माघाताचे 10 बळी। अकोला, अमरावती, वर्धा या ठिकाणी सर्वात जास्त तापमानाची नोंद, पारा 46.2 अंश। चंद्रपूर, नागपूर 44.8 अंश तापमान, नागरिकांनी काळजी घ्यावी असंही आवाहन। परतवाडामधील तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमद आणि हुजैर खानसह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर सर्व आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी। राज्यभरातील 85,000 कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद, शासनाच्या जाचक आणि विविध मागण्यांवरून बंदची हाक देण्यात आली। खतं, बियाणे खरेदी ठप्प, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण।